मनोज जरांगे 30 मे पासून अंतरवाली सराटीत आंदोलन करणार. हजारोंच्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं जरांगेंचं आवाहन. कुणबी प्रमाणपत्र का रोखलं? आंदोलनाच्या तारखेआधी प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी. तर 1994च्या धर्तीवर सातारा कोल्हापूर संस्थांचा GR काढण्याची मागणी. मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी 2 कोटी द्यायचे ठरलं. मराठ्यांविरोधात बोलणाऱ्यांना आमदारकी खासदारकी. मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा. पुढील आठवड्यात एनसीपी कार्यकारिणीची बैठक, संघटनेचं कामकाज, पुढची दिशा यावर चर्चा होणार. पटेल तटकरेंबाबत बैठकीमध्ये चर्चेची शक्यता. कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ यांना समज द्या. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची शरद पवारांकडे तक्रार. झी24 तासला सूत्रांची माहिती. लातूरमधील माजी प्राध्यापक PV कुलकर्णी पेपरफुटीचा मास्टर माइंड असल्याचं समोर. विद्यार्थ्यांना दिलेले प्रश्न हुबेहूब नीटच्या परीक्षेत आल्याचं उघड. आतापर्यंत देशभरातून 7 जणांना अटक. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात PV कुलकर्णीला आज दिल्ली कोर्टात हजर करण्याची शक्यता. तर अटकेत असलेल्या शुभम खैरनाच्या संपर्कात असणाऱ्यांचा तपास होणार. कारागृहात असूनही भोंदू खरातची कमाई सुरूच. रिंग रोड भूसंपादनात 2 जागांच्या मोबदल्यात खरातला मिळणार 3 कोटी रुपये. मुंबई गोवा महामार्गावर सुविधान आधीच टोल वसुली. खारपाडा टोल नाक्यावरील टोल वसुलीला कोकणवासियांचा विरोध. स्थानिक वाहनांना टोल मुक्ती करण्याची मागणी. डिझेल आणि ATFच्या निर्यात शुल्कात कपात. पेट्रोल निर्यातीवर 3 रुपये. विंडफॉल टॅक्स लागू. विंडफॉल टॅक्स नंतर आजपासून नवे दर लागू. गिरणा नदी आटल्यानं नाशिककरांवर पाणी टंचाईचं संकट. मालेगावसह कळवण सटाण्यामध्ये पाणी टंचाईची शक्यता. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. देशात मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज. केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून धडकण्याची शक्यता. तर पुढचे 4 दिवस कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा.